नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। राजुरा गडचांदूर मार्गावरील भीषण अपघातात 6 ठार तर 2 गंभीर जखमी। राजुरा तालुक्यातील कापणगाव समीपच्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका रस्ता अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यूने कवटाळले। याच घटनेत अन्य 2 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे। ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या जोरदार धडकेत ऑटो पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। राजुराहून खामोना दिशेला प्रवासी घेऊन ऑटो क्रमांक MH34D394 जात असताना गडचांदूर कडून रस्ते कामासाठी येणारा ट्रक क्रमांक RJ9221 वेगात आला। कापणगावाजवळील ओव्हरब्रिजवर ट्रकने ऑटोला जबरदस्त धाक दिली। धाक इतकी भीषण होती की ट्रक चालकाने ऑटोला जवळपास 30 ते 40 मीटरपर्यंत फरफटत नेले। त्यामुळे ऑटोमधील प्रवास करणारे 5 जण जागीच मृत्यू पावले। जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेत एकाचा मृत्यू झाला। वर्षा बंडू मांदाडे 40, रवींद्र हरी बोंबडे 50, शंकर पिपरे 55, तारा पुप्पलवार 60, प्रकाश मेश्राम 55 असे मृतकाचे नाव असून तन्वी सुभाष पिंपळकर यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली। जखमी प्रवासीमध्ये निर्मला झाडे व भोजराज कोडापे यांचा समावेश असून ते भुरकुंडा येथील रहिवाशी असल्याचे समजते। ऑटोमध्ये एकूण 8 प्रवासी होते। मृतांपैकी बहुतेक जण राजुरा व याच परिसरातील असून त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे। या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून राजस्थान, गुजरातसह इतर बाहेरील राज्यातील ट्रक वाहतूक होत आहे। काही काळ वातावरण तणावाचे झाले होते, मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली। सुवर्ण भारत, किरण घाटे, विदर्भ विशेष प्रतिनिधी।